सरळ सरळ क्वेश्चन मध्ये मेन्शन केलेलं आहे. इकडे लक्ष की यांचं म्हणणं काय की मेश अनालिसिसचा किंवा लूप अनालिसिसचा किंवा KVL चा वापर करा आणि यांना करंट काढून द्या. किती ओम मधला? 5 मधला. किती ओम मधला करंट काढायचं ते नंतर बघू. पहिले दिलेल्या न्यूमरिकलला KVL ला लावून काही इक्वेशन वगैरे बनतात का बघा. पण एक मोठा प्रॉब्लेम आहे. आतापर्यंत आपण जेवढे न्यूमरिकल्स पाहिले होते प्रत्येक न्यूमरिकल मध्ये व्होल्टेज सोर्स होता, हो का नाही? हा मध्येच करंट सोर्स घुसून गेला. मी ऑब्झर्व केलंय मुलांना व्होल्टेज सोर्स जास्त आवडतो. करंट सोर्स दिसला की पोरं घाबरता. पण माझं उलट आहे, मला करंट सोर्स दिसले की मी खुश होऊन जातो. करंट दिलाय म्हणजे डायरेक्ट करंट दिलाय, तुम्हाला डोकं लावायची गरज नाही. मग तुम्ही म्हणाल मग याला कसं सॉल्व्ह करायचं, तर तीच पद्धत वापरायची जी तुम्ही पहिलं वापरायचे. मग काय करता येईल का मी तुम्हाला सांगतो. पोरं कधी कधी काय करता, यालाच KVL लावतात, जी सगळ्यात मोठी चूक आहे. जर तुम्ही यालाच KVL लावलं तर तुम्ही अडकून बसाल. कारण इथं किती लूप आहेत? 3 आहेत. 1, 2 आणि कमी करा. तुम्हाला करंट सोर्स आवडत नाही ना, सोडून द्या ना, मरू द्या ना तिकडे. करंट सोर्सला उडवा. या करंट सोर्सला कशात कन्वर्ट करा? व्होल्टेज सोर्स. का इतक्या लवकर विसरले सोर्स कन्व्हर्जन? आठवतं ना सगळ्यांना? सो मी असं म्हणू शकतो, गुट्टे सर करंट सोर्सला कुठल्या सोर्स मध्ये कन्वर्ट करताय? व्होल्टेज सोर्स. कसं कन्वर्ट करायचं? गुट्टे सरनी मदत मागितली. कुठल्या लॉला? V = I/R. करंट किती आहे? 92, 5 आणि रेजिस्टन्स किती आहे? 4. 5 20 ना. म्हणजे बेट्यांनो, जो करंट तुमचा पहिलं 5 एम्पियर होता तो 20 झाला. नीट लक्ष द्या. सरांनी अजून इकडे कोणालाच हात लावलेला, ज्याला हात नाही लावला त्याला हात लावायचं पण नाही. सो तुमची एक नवीन डायग्राम बनेल. दिसले का सर्वांना? बघा गुट्टे सर डायग्रामला कसं चेंज करता एका मिनिटाच्या आत. आता कसं आहे, जे काढून टाकले ते उडवायचं. इकडचं हे उडाला, हा उडाला, ही पूर्ण ब्रांच उडाली, पूर्ण करंट सोर्स आणि त्याच्यासोबतचा रेजिस्टन्स उडवला, हो का नाही? इकडचं जशाला तसं. इकडे हात लावायला मी अजून परमिशन दिलेली नाहीये. थांबा. पहिलं करंट सोर्स किती होता? 5चा किती झाला? म्हणजे करंट सोर्सला बॅटरीत कन्वर्ट केलं, हो का नाही? बॅटरीचा प्लस वर राहील का खाली राहील? वर राहील, कारण एरो वर आहे. सो काय करा, मी सांगतो तुम्हाला. मस्त एक बॅटरी दाखवा. हे बघा अशी प्लस वर द्या आणि मायनस. दिस इज प्लस अँड किती व्होल्ट? 20 व्होल्ट. त्याच्यात मी तुम्हाला अजून एक गोष्ट शिकवलंय की बाळांनो, जो रेजिस्टर तिकडे पॅरलल मध्ये असतो तो इकडे सिरीज मध्ये होतो. व्हेरी गुड आन्सर. सो बाळांची व्हॅल्यू 30 राहील ना, 4. हा बनला तुमचा पहिल्यासारखा न्यूमरिकल. आता याला आपण इझिली KVL लावू शकता आणि सॉल्व्ह करू शकता. 5 मिनिटात तुम्हाला KVL लावून देतो, टेन्शन नाही. पण KVL लावण्याच्या नंतर एक गोष्ट अजून करू का? समजतं का बघा. मी थोडा वेळ वाचवायचा प्रयत्न करतोय तुमचा. थांबा. किती ओम आहे? 3 आणि 4 एकाच वायर मध्ये आहेत ना. दॅट मीन्स दे आर कनेक्टेड इन सिरीज. कनेक्टेड इन सिरीज. सिरीज मध्ये असतील तर 4 आणि 3 किती झाले? 7 झाले. मग याला ठेवलंय कशाला? उडवा ना. आणि इकडे लिहा 7. पेपर मध्ये असं डायरेक्ट उडवायचं नाही, वेगळी डायग्राम ड्रॉ करायची. कळतंय ना? आता सांगा बाळांनो, दिलेल्या न्यूमरिकल मध्ये नंबर ऑफ लूपची संख्या किती आहे? फटाफट. 2, 3. वा, कोण आहे 3 वाला? नंबर ऑफ इक्वेशन किती? 2. तर नंबर ऑफ करंट पण किती? 2. दॅट मीन्स सर इज स्ट्रगलिंग फॉर I1 अँड I2. आता या स्लाइडवर न्यूमरिकल कव्हर होईल का नाही माहित नाही, पण आपण प्रयत्न करू. चालेल ना? एक काम करूया, थोडं तिकडे सारतो. चला तर मग कशाला वेळ वाया घालताय? ज्या पहिल्या लूप मधून जाणारा करंट आहे I1, तर दुसऱ्या लूप मधून I2. गुट्टे सरने तुम्हाला काल काही ट्रिक सांगितलं. ट्रिक नंबर 1, कधी पण बॅटरीतून ट्रॅव्हल करत असताना पहिली पॉलॅरिटी घ्यायची का दुसरी? दुसरी घ्यायची. उत्तर द्यायचे बरं, आता सांगतोय, नसते मी खरंच बाहेर काढून देईल. बॅटरीतून मी ट्रॅव्हल करत आहे, +2 मायनस काय घ्यायचा? मायनस घ्यायचा. -2 प्लस काय घ्यायचा? प्लस घ्यायचा. रजिस्टर दिसला की बिंदास मायनसच घ्यायचा. शेवटचा प्रश्न, करंट कोणासोबत घेतला जातो? बॅटरी सोबत की रजिस्टर सोबत? करंट कोणासोबत घेतला जातो? बॅटरी का रजिस्टर? रजिस्टर. बॅटरी सोबत करंट घ्यायचा विषयच येत नाही, कारण बॅटरी स्वतः एक व्होल्टेज सोर्स आहे जी स्वतः करंट बनवते आणि तुम्ही त्याचा करंट त्याच्या सोबतच घेणार, म्हणजे पायावर दगड मारून घेताय. झोपा काढू नका, घरी जाऊन जरा स्टडी करा. सो गुट्टे सर अप्लाय करताय KVL पहिल्या लूपला. बाय अप्लाइंग KVL टू कोणता लूप? फर्स्ट. लक्ष पडो. हा 7 आहे ना. गुट्टे सर चालले खालून वर, -2 प्लस +20.
गुट्टे सर आले फिरून असे इकडं. हा 5 बाहेरचा आहे का मधला आहे? कुठला रजिस्टर आहे? कॉमन रजिस्टर. कॉमन दिसला की बिंदास प्लस की मायनस. गुट्टे सरनी कॉमन रजिस्टरची ट्रिक काय सांगितली होती? आपण ज्या लूप मध्ये आहे त्या लूप मधून दुसऱ्या लूपचा करंट मायनस करायचा असो. I1 मायनस I2. थांबा, गुट्टे सर फिरून वापस आले. 7 आहे ना? 7 की -7? -7 मधला करंट असतो I1 कारण पहिल्या लूपचा पार्ट आहे. उरका +20 -5 I1 मायनस मायनस +5 I2 -7 I1 इज इक्वल्स टू 0. हा 7 आणि 5 12 झाले ना? -12 I1 +5 I2 +20 पुढे जाऊन -20. मी खूप मुलांना ऑब्झर्व केलंय, मुलं कधी कधी याच्यातून मायनस कॉमन काढताय. कशाला काढताय कॉमन? आपल्याकडे कॅल्सी आहे ना, मग कॅल्सी तुम्हाला सॉल्व्ह करायचं, मायनस कॉमन काढायच्या मागे लागायचं नाही, व टाइमपास करायचा नाही. नाव गुट्टे सर इज मुव्हिंग टुवर्ड द सेकंड लूप बाय अप्लाइंग KVL टू विच लूप? सेकंड लूप. फटाफट उत्तर द्यायचे. गुट्टे सर असं ट्रॅव्हल करत आहेत. सर इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम प्लस टू हाऊ मच? -10. फिरून वापस मध्ये आलो. 5 की -5? यावेळेस करंट I1 I2 घ्यायचं का I2 I1? हा घेतला I2 I1 ब्रॅकेट क्लोज. 1 की -1? मधला करंट I1 की I2? I2 का? करणार सेकंड लूपचा पार्ट आहे. विषय क्लोज. -10 -5 I2 +5 I1 -I2 इज इक्वल्स टू 0. I1 ला बाजूला घ्या. 5 I1 5 आणि 1 6 झाले ना? -6 I2. हा -10 पुढे जाऊन +10. कॅल्सी बाय कम्पेअरिंग इक्वेशन नंबर 1 and 2. सांगा बाळांनो, कंपॅरिझन केल्यास x ची व्हॅल्यू जी असते त्याला I1 म्हणतात आणि जी y ची व्हॅल्यू असते त्याला I2 म्हणतात. सांगा रे बाळांनो, कॅल्क्युलेटर मध्ये कंपॅरिझन करून I1 ची व्हॅल्यू किती? कालच सांगितलं होतं. हा कॅल्सी जाताना सांगतो. थांबलं काय हिरो किती आले? हा लावडली 14. असं नाही सांगायचं उत्तर, डिजिट सांगायचे. 1.14. वाय किती आलं? -0.4. चेक करा बरोबर आहे का? बरोबर आहे का? किती आले? बरोबर आहे का? बघू इकडे कॅल्सी. तुमची बॅच ना खरंच बाहेर जायला वाटेल मला 100%. माझा वेळ वाया घालायचा ना बरं कॅल्क्युलेशन मध्ये. माझा वेळ खूप महत्वाचा आहे. काय रे हिरो, कसं काय चुकलं कॅल्क्युलेशन? पहिली व्हॅल्यू येते 1.48. कॅल्सीला काय हार्ट अटॅक आला काय तुमच्या? दुसरी व्हॅल्यू होते -0.42. बरोबर आहे. अजून थोडं दमानं सांगा ना, मला ऐकू येईल. सर ॲव्हेंजर नाहीत का तुम्ही? मनात मी बोलले तरी मला ऐकू येईल. इकडे लक्ष द्या. लक्ष. तुम्हाला काय भेटलं? I1 आणि भरपूर मुलांना वाटतंय फायनल आन्सर आहे. रॉंग. अजून तो फायनल आन्सर बाकी. आता क्वेश्चन वाचन मला सांगा, त्यांनी विचारलं काय होतं. ऍक्च्युली बाळांनो, दे आर आस्किंग द डिटरमाइन द करंट थ्रू 5 ना. सो फायनल आन्सर शेवटी लिहितो मी. चालेल का? इकडे बघा. इकडे पोरांनो, तुम्हाला करंट मधला पाहिजे. सो मी असं म्हणू शकतो, करंट थ्रू किती ओम रेजिस्टर? 5 ओम. कुठला पार्ट आहे? इकडचा की कॉमन? कॉमन करंट कसा काढायचा मी तुम्हाला एकदम ट्रिक सांगतो. माझ्या हाताकडे लक्ष द्या. हा प्लस आहे, याचा करंट असा जाईल ना. हा पण प्लस आहे, याचा करंट असा जाईल. म्हणजे प्रॅक्टिकली बघायला गेलं तर दोघांची बेरीज होईल ना. बेरीजच होते. मोठ्या करंट मधून छोटा करंट काय करायचा? मायनस. मोठा कोण आहे? I1 मधून I2 मायनस करा. I1 मायनस I2. गडबड नाही. I1 आला तुमचा 1.48 मायनस ऑफ I2 आला तुमचा -0.42. मायनस मायनस गेट कॅन्सल. दोघांची ऍडिशन करा. किती आन्सर आलं पोरांनो? 1.9 युनिट्स एम्पियर. दिस इज युअर फायनल आन्सर.
पोरं तुम्हाला चेक करे तुमचा आन्सर राईट आहे का रॉंग आहे मी सांगतो. हा किती एम्पियर आहे, किती आहे, याचं मिनिंग काय की या डायग्राम मध्ये 5 एम्पियरच्या वर करंट जाता कामा कमी आला, म्हणजे तुमचा आन्सर बरोबर. सो या टाईपचा न्यूमरिकल दिसला तर लगेच दन 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 केवेल लावत बसायचं नाही, डोक्याचा वापर करायचा जे दिले आपल्याला देवाने. पहिला करंट जेवढं जमल तेवढं केव्हीएल मध्ये ऐका बरं. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला बिल्ड करतील पुढच्या चॅप्टर साठी. आताच तुमचे हे हाल आहेत, पुढच्या चॅप्टरचे तर हाल अजून बघायला मजा येईल. त्यावेळेस तर असे हाकलून दिले ना मी तुम्हाला सगळ्यांना, बघा फक्त जर कन्सेप्ट पाठ नसतील. कालच एवढं बोल बच्चन दिलं, आज तिघं चौघं अब्सेंट दिसतंय मला. लक्ष देऊ नाही का, या छोट्या छोट्या गोष्टी सांगतो त्या तुम्हाला बिल्ड करतील. न्यूमरिकल सॉल्व्ह झाला म्हणजे आपण लय भारी झाले असं नाहीये, या गोष्टी बिल्डअप करा. केव्हीएलचा कुठलाही न्यूमरिकल सॉल्व्ह करताना कुणाचा, केव्हीएलचा प्रयत्न करायचा की करंट सोर्स दिसला नाही पाहिजे. सो काय केलं गुट्टे सरने, करंट सोर्सला कशात केलं, डायग्राम बनली. ही डायग्राम बनली म्हणजे विषय सॉल्व्ह झाला. कारण तुम्हाला एक थोडा तर कॉन्फिडन्स आला असेल ना की अशी डायग्राम दिसली की तुम्हाला 100% सॉल्व्ह झालाच पाहिजे. जेवढं जमल तेवढं लूप किती बनवायचे, 2 3च्या मागे घुसायचं नाही. आता समजा 3 दिलेत आणि 3 सॉल्व्हच होत नाहीत, मग 3 लूप अप्लाय करू पाहिजे. 3 लूप म्हणले की पोरं घाबरतात, काही घाबरायचं नाही. किती इक्वेशन बनले इथं, तिथे किती बनतील, 3 कॅल्सी सॉल्व्ह करतात. एक्स वाय झेड, I1 I2 आणि I3 ते आपण नंतर बघू. पण कन्क्लुजन काय, करंट सोर्सला व्होल्टेज सोर्स मध्ये कन्वर्ट केल्याशिवाय केव्हीएलचा न्यूमरिकल सॉल्व्ह करायचा नाही. कॉपी